नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आणि हो, आमच्या मिठीकडून पण सगळ्यांना शुभ सकाळ बरं का. तर तुम्हाला माहिती आहे की मी आजचा टॉपिक काय घेऊन येणार आहे ते. तर काय आहे ना, आपल्या यूट्यूब फॅमिलीमधले एक दादा आहेत जे निसर्गप्रेमीच आहेत, ज्यांना पण पशुपक्ष्यांची आवड आहे. तर त्यांनी मला असं सांगितलं की मी पक्ष्यांसाठी रोज दाना पाणी ठेवतो, पण भले कित्येक दिवस झाले माझ्याकडे काही पक्षी आले नाही आहेत. तर कसं आहे दादा, पक्षी येतात, त्यांना वेळ लागतो फक्त पक्षी यायला, पण एकदा आले की ते तुम्हाला बिलकुल सोडणार नाहीत. तर कधी 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 काय होतं ना की 2 महिने लागतात, 3 महिने लागतात, असं किंवा महिना पण लागेल. म्हणजे पक्ष्यांवर आहे आणि कधी येतील ते मी नाही सांगू शकत ते. पण माझ्याकडे सुद्धा असा हा छोटू पोपट आला होता ना, गोड. तर तो 2 महिन्यांनी आला होता. मी फीडर लावल्यानंतर तोपर्यंत माझ्या बाल्कनीमध्ये एक सुद्धा पक्षी नव्हता. पण मी 2 महिने वाट पाहिली, पण माझ्याकडे पक्षी यायला लागले. तर तशीच तुम्ही पण थोडी वाट पहा आणि तुमच्या बाल्कनीमध्ये झाडे लावा. त्यामुळे काय होईल ना, झाडे लावल्यामुळे ना पक्षी पटकन ॲट्रॅक्ट होतात बाल्कनीमध्ये किंवा टेरेसवर. आणि तुमची ही सेवा अशीच चालू ठेवा. एक ना एक दिवस तुमच्याकडे नक्की पक्षी येतील दादा. आणि हो, आता हा आमचा मिठू आहे, त्याने माझा असा हात पकडून ठेवला होता आणि बिलकुल सोडत नाही. म्हणजे काही काही वेळेला तर आहे ना, माझाच हात मला ओढून घ्यावा लागतो, तरी पण हात सोडत नाही. ते पक्षी एवढा घट्ट पकडून ठेवतात. तर किती प्रेमाने जवळ येतात आणि किती विश्वासाने येतात, तर खूप छान वाटतं. तर ह्या चिमण्यांना मी काय केलं होतं ना, हे जे ज्वारीच्या कणसं असतात छोटीशी, ती मी लावली होती. पण काय ह्या चिमण्यांनी खाल्ली नाही, मला समजत नाही. जरा त्यांचे पण नखरे चालू झालेत असं वाटतंय. तर ते सुकलेले होते, म्हणजे त्यांचे ज्वारीचे दाणे सुकलेले होते त्यामधले. त्यामुळे त्यांनी खाल्ले की नाही मला माहीत नाही, पण ते खातच नव्हते अजिबात. तर चला, कोणाला माहीत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की ते ओल्या खातात की त्या सुकलेल्या खातात, माहीत नाही. पण माझ्याकडे तर खाल्ले नाहीत. आणि हो, आता ही लाडू आमची तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं, अशी रोज संध्याकाळी येते. तर मी तिला छान पाणी पाजले, कारण आता असंच करते मी. काय करते, ती आली ना की मी तिला पहिलं पाणी पाजते. तर छान वाटतं ह्या पक्ष्यांना पाहून. आणि ह्याची आता हिची तर काय झालं, सकाळी आंघोळ सुरू होते पाण्यामध्ये. छान आंघोळ करतात चिमण्या, बुलबुल. पण काय होतं, बऱ्याच वेळा मला व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही, कारण ना ह्यांचे पक्ष्यांची व्हिडिओ बनवणं खरंच खूप अवघड आहे. आणि ना, हे माझं खूप लाडकं फीडर आहे, मला खूप आवडतं हे. एवढे गोड दिसतात ना पक्षी ह्याच्यावर बसले की, पोपट, चिमण्या. खूप सुंदर फीडर आहे. आता जर तुमचे काही प्रश्न असतील ना, तर तुम्ही मला कमेंट करून विचारा तसे, की मी पक्ष्यांना काय खायला देते आणि किंवा मी त्यांची कशी काळजी घेते, त्यांचे व्हिडिओ शूट कसे करते. तुम्हाला जर ते पण पाहायचं असेल ना, तर ते पण तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, 20 तारखेला आहे ना, स्पॅरो डे आहे. तर प्लीज माझा मी शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे, तर पाहायला विसरू नका. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, प्लीज 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 सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद तुम्हा सर्वांना. राधे राधे.